स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीची सुरुवात झालेली आहे। त्याचा धूमधडाका सुरू झालेला आहे। कालच आपण बघितलं नगराध्यक्षांची निवड झालेली आहे, त्यांच्या निवडणुकांची रिझल्ट लागलेला आहे। आता सर्वांचं लक्ष स्थानिक स्वराज्य निवडणुकीकडे लागलेलं आहे। स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्ष के मुख्य करुणा मुंडे जी आपल्या बरोबर आहे, त्यांच्यावर जाणून घ्या। ताई, आज एक बैठक झाली, काय बैठकीत ठरलं आणि कोणत्या कोणत्या पक्ष तुमच्यावर असणार, कशी असणार आघाडी? 6 पक्ष आहे, 15 पक्षसोबत आमचा बोलणं झालेला आहे। ते विचार करून आम्हाला सांगतील आणि स्वराज्य शक्ती सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय जनता दल, भारत जन आधार पार्टी, महाराष्ट्र विकास आघाडी असे करून आता 6 पक्ष आहे आणि पुढे और पक्ष येतील सोबत। काय अजेंडा असणार आहे आणि तुमचा आणि महाविकास आघाडी झाली आहे? रोटी कपडा और मकान हे आमचा मुद्दा असणार आहे। नाली, रस्ते, बिजली, पाणी लोकांना आज जे कॉमन गोष्टी आहे ते पण भेटत नाही, त्यांचे जे हक आहे ते पण भेटत नाही। आज फक्त भ्रष्टाचाराचा जे साम्राज्य आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतोय त्याच्यासाठी। आणि आज जे EVM आहे, EVMमुळे पण पूर्ण लोकशाही संपली आहे। ते सगळे आमचे मुद्दे असणार आहे। नक्कीच काय वाटतं येणाऱ्या इलेक्शनमध्ये मुंबईचा महापौर कोण होईल, तुम्हाला काय वाटतं आणि तुमचा काय रोल असणार? मुंबईचा महापौर जे आहे ते BJPचाही असणार आहे, क्योंकि जोपर्यंत आम्ही BJPचा निषेध BJP संपत नाही, जब तक EVM मशीन हटेगी नहीं तब तक BJP की ही सत्ता आती रहेगी और आती रहेगी। तुमचा कोण टार्गेट असणार आहे? तुमच्या पक्षाचा कोण टार्गेट असणार? सेना, BJP, ठाकरे गट, मनसे, कोण तुमचा शत्रु कौन असणार? में हमारा BJP ही रहने वाली है, क्योंकि पूरी घरानेशाही और मोदी जी ने कहा था घरानेशाही में चलने नहीं दूंगा, पर आज आप देख सकते हो घरानेशाही को तो जड़ों तक पहुंचा दिया। कांग्रेस के टाइम में तो फिर भी घरानेशाही सिर्फ दूर दूर तक ही कहीं दिखती थी, पर आज आप देख सकते हैं एक जगह नवरा BJPचा खासदार आहे तो दुसरीकडे आमदार बायको जो है राष्ट्रवादी की आहे आणि BJPचे आहे। आणि आज तुम्ही बघू शकता की जे आमदारची बायकोला नगर अध्यक्ष तिकीट दिलेला आहे। अरे ये स्थानिक निवडणूक आहे, गोरगरीब सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। तुम्ही कार्यकर्त्यांना तिकीट न देता, संधी न देता आमदारांची बायकोला नगर अध्यक्षची तिकीट देताय, काय गरज आहे? आणि तुम्ही बघू शकता कुठे आमदारांची बहीण नगराध्यक्ष झालेली आहे, कुठे बायको। तो हे सगळी जे खेडी आहे त्याचा विरोध आम्ही करण्यासाठी ही आघाडी तयार करत आहे। मुंडे परिवार पण कुठेतरी घराणेशाही समोर आणतोय, कारण धनंजय मुंडे आलं 100% तिकडे पण घराणेशाही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये घराणेशाही आहे। तुम्ही बघा सगळीकडे आहे, ते संपवण्यासाठी आम्ही आज हे पुढाकार घेत आहे। एक वेगळा प्रश्न आहे, धनंजय मुंडे पुन्हा नेते मंत्रिमंडळ पद घेण्याच्या तयारीत दिसत आहेत, कारण ज्या प्रकारे अमित शहाची भेट झाली होऊ द्या ना, काय त्याच्यामध्ये होऊ द्या। तुम्हाला काय तुमचा प्रश्न वाटतं? आज मैं वो मुद्दा बोलने वाली नहीं हूँ, आप कितना भी मेरे को प्रेशराइज करें कोई भी नहीं निकाल पाएगा। आज ये इस पे मुद्दा रखिए, हमको भी आगे बढ़ने का मौका दीजिए। लोकशाही का चौथा आधार स्तंभ जो है वो पत्रकारिता है, और पत्रकारिता यदि धनंजय मुंडे का ही मुद्दा लेके घूमते रहेंगे तो हम जैसे लोगों ने कितना भी एड़ी चोटी का जोर लगा दिया तो हम लोग कुछ नहीं कर पाएंगे। किती तुम्ही सीट लढवणार मुंबईमध्ये? मुंबई में कम से कम हम अभी तो कुछ नहीं कह सकती मैं, पर अभी 6 सीटें हमारी है, और आगे जो हमारी युति जो है, हमारी जो सब संगठन है हमारी युति का, वो तय करेगा कि हम कितनी सीटें देने वाले हैं। विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावणार तुम्ही आता म्हणता? हाँ, 100% आम्ही जरी सत्तामध्ये आले तो मी ऐसा मोठेपणा बोलणार नाही, क्योंकि जे होऊ शकत नाही, क्योंकि EVMचा आमचे सर पर आहे भार आणि इतके मोठे मोठे प्रगाढ शक्ती सोबत आम्ही लढत आहोत। तो मी असं तो सांगणार नाही, पण हां एक मोठा विरोधी पक्ष आम्ही देऊ शकतात, मोठा विरोधी पक्ष आम्ही देऊ शकता, असे महत्त्वाचे मुद्दे आहेत। आणि घराणेशाही तोडायची आहे, भाजपाला हरवायचं आहे, असे काही मुद्दे घेऊन ही जी महाराष्ट्र आघाडी आहे ही पुढे निघालेली आहे, असंच करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।